स्वागत आहे तुमचं मनमुकी रसोईमध्ये। कशा आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर काय बघून वाटलं ना, आपल्या लहानपणीची आठवण आली ना हे कुल्फी बघून। जसं कुल्फीवाला आला की आपली कशी गर्दी होत होती रोडवर त्या कुल्फीवाल्याकडे जाऊन खायची। तर चला आपण आज त्याच कुल्फीची रेसिपी बघून घेऊया। आणि हे बिलकुल बेसिक सामानामधून बनते। बिलकुल याला अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा कंडेन्स मिल्क वगैरेची काही गरज नाही आहे। जे घरी असतं तेच दूध घ्यायचं आहे। जे रोजचं दूधवाला भैया आपल्याला आणून देतात तेच दूध घ्यायचं आहे, किंवा पॅकेटचं दूध घेतलं तरी चालेल। इथे काही मलाईवाला वगैरे दूध घेतलेलं नाही आहे, हे साधं दूध आहे आपल्या घरचं। तर याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे। मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। तर याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे। आणि त्यामधूनच थोडं अर्धा वाटी मी दूध वेगळं काढून घेतलेलं आहे। आणि ते पण गरमच दूध आहे। अर्धा वाटी थोडं वेगळं काढून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये मी इथे काजू आणि बदाम घेतलेलं आहे 1 वाटी। 1 वाटी काजू बदाम घेऊन त्यांना थोडं आपण 10 ते 15 मिनटं थोडं बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपलं परत दूध बघून घेऊया आपण। तर हळूहळू करता करता 1 ते म्हणजे 1.5 लिटर दुधामधून हे 1 लिटर राहिलेलं आहे। अर्ध दूध छान घट्ट झालेलं आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे छान बॉईल काढून घ्यायचे आहे। आणि बघू शकता तुम्ही यावर आलेली साय थोडी कशी छान घट्ट घट्ट आहे। आणि आजूबाजूला ज्या कडाला क्रीम लागलेलं असतं ते सुद्धा आपल्याला चम्मचने काढून घ्यायचं आहे। आणि हे एकदम छान असे क्रीमी टेक्स्चर येते, जसं आपण मटका कुल्फी वगैरे मार्केटमधून आणतो त्याच प्रकारे हे घरी बनते। आणि काहीच जास्त खर्च नाही आणि जास्त मेहनत पण नाही। तर आपण हे जे भिजत टाकलेले काजू आणि बदाम होते ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घ्यायचे आहे। आणि याची छान फाईन पेस्ट बनवायची आहे। फाईन म्हणजे एकदम फाईन पण नाही बनवायची आहे, अर्धवट सेमी फाईन बनवायची आहे याला। जसं आपण मार्केटमधल्या कुल्फ्या खातो तर कसं बाईटमध्ये काजू आणि बदामचे असे तुकडे येतात ना, तर त्याच प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे इथं असं झालं आहे। आणि कुल्फी खाताना कसं असं रवाळ रवाळसारखं वाटते, तर तेच असं आपल्याला टेक्स्चर पाहिजे म्हणून आपल्याला इतकं बनवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतरची प्रोसिजर आपण बघून घेऊया। हे दूध जे आहे आपलं हे छान बॉईल झालेलं आहे। आणि हो, तोपर्यंत अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत राहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये परिवारामध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर त्यानंतर जे आपण हे बारीक करून घेतलेला पेस्ट होता तो या दुधामध्ये टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही किती जाड अशी साय आलेली होती। आणि ना इथं आपण कंडेन्स मिल्क वापरला आहे, ना अरारोट वापरला आहे, ना कॉर्नफ्लॉवर वापरला, तरीसुद्धा आपलं दूध बघा किती छान घट्ट झालेलं आहे। आणि हो, इथे 1.5 लिटर दुधाचं 1 लिटर दूध राहिलेलं आहे, त्यासाठी मी इथे 2 वाट्या साखर टाकलेली होती। तर ते क्लिप विसरून गेली टाकायला। तर त्यानंतर आपण इथे विलायची टाकलेली आहे, बारीक कापून क्रश करून त्याला विलायची टाकलेली आहे। त्यानंतर आपण हे रूम टेम्परेचरवर होऊ दिलं। आणि त्यानंतर इथे असे कप घेतलेले आहे, जे चहाचे कप असतात डिस्पोजर कप, ते कप घेतलेले आहे। आणि मोल्ड पण माझ्याकडे होतं, पण आता सामान शिफ्टिंगमध्ये कुठे गेलं दिसलं नाही, शोधलं पण। तर चला काही हरकत नाही, मोल्ड नसली तरी चालेल। आणि या प्रकारे आपण मोल्ड कपामध्ये हे भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे फिलिंग पेपर आहे ते फिलिंग पेपरने रॅप करायचं आहे। जर इथे फॉईल पेपर असेल तरीसुद्धा लावू शकता आणि बटर पेपरसुद्धा लावू शकता। आणि तेही नसेल तर आपल्या घरात जे दूध येतात ना, दुधाचे जे पॅकेट्स असतात ते सुद्धा धुवून आपण याला लावू शकतो। फक्त हे आईस क्रिस्टल याच्यामध्ये जमले नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे रॅप करायचं आहे। आणि या प्रकारे इथे चाकूने थोडं त्याला कापायचं, वरून छेद करायचं आहे। आणि त्यामध्ये आईस्क्रीम टिक्स इन्सर्ट करायची आहे, आतमध्ये टाकायची आहे। तर बघा या प्रकारे आपण हे सगळे हळूहळू सगळे कप फिल करून घ्यायचे आहे। आणि ह्या फिलिंग रॅपने रॅप करायचं आहे। आणि आईस्क्रीम टिक्ससुद्धा आतमध्ये टाकायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपले पूर्ण आईस्क्रीम टिक्स टाकून आणि पूर्ण आईस्क्रीम कप बनून तयार आहे। आणि असं काही नाही आहे की आईस्क्रीम कपमध्येच टाकायचे, तर आपल्याकडे जे कप म्हणजे ग्लासेस असतात पाणी प्यायचे, त्या ग्लासमध्ये सुद्धा आपण इथे टाकून घेणार आहे। त्या बघू शकता या प्रकारे। तर हे तर सर्वांकडेच असते आपल्या, तर या प्रकारे इथपर्यंत टाकायचं आहे। आणि याला सुद्धा याच प्रकारे छान फिलिंग रॅपने रॅप करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम छान अशी टेस्ट येते, बिलकुल मार्केटसारखी तुम्हाला वाटणार नाही की ही कुल्फी तुम्ही घरी बनवलेली आहे। या उन्हाळ्यात तुम्ही मस्त अशा छोट्या कुल्फ्या बनवा आणि आईस्क्रीमसुद्धा अशीच बनवा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला, तर तुम्ही एकदम सर्वांचे फेवरेट होऊन जाल। तर हे आपण डीप फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, फ्रीजरमध्ये।
फ्रीजमध्ये नाही ठेवायचे, फ्रीजरमध्ये ठेवायचे 7 ते 8 घंट्यापर्यंत. तर हे मी रात्रीला बनवून ठेवलेली होती. तर बघू शकता सकाळपर्यंत 7 ते 8 घंट्यानंतर म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे हा. तर दुसऱ्या दिवशीचं बघू शकता तुम्ही आपली कुल्फी. तर हे जे फिलिंग रॅप आहे, तर हे ग्लाससुद्धा जे आहे हे सुद्धा ग्लास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याला छान रॅप करून वरून झाकून द्यायचं आहे. आणि हे जे एका छोट्या टिफिनमध्ये मी काढून घेतलेलं होतं, प्लास्टिकच्या टिफिनमध्ये, तर यालासुद्धा असं फिलिंग रॅपने रॅप करायचं आहे आणि वरून झाकण लावून त्यालासुद्धा फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि हे पूर्ण आईस्क्रीम्स मी ओव्हरनाईट मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आणि 7 ते 8 घंटे कमीत कमी त्याला ठेवायचं असते. तर बघू शकता या प्रकारे आपल्या पूर्ण आईस्क्रीम बनवून तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा आईस्क्रीम काढलं तर एकदम अमेझिंग आईस्क्रीम बनली. सर्वांनी तारीफ पण केली आणि सर्वांनी खूप छान असे आनंद घेऊन ही कुल्फी खाल्ली आहे. तर बघू शकता याला थोडं हाताने असं ट्विस्ट करायचं आहे, हाताने रब करायचं आणि याला ट्विस्ट करून असं अलगद ही कुल्फी निघते, कुठेही चिपकत नाही किंवा काही होत नाही. तर बघू शकता बघा एकदम छान क्लीन निघाला आहे, कुठेही कपाला ते चिपकलेला नाही आहे, एकदम क्लीन निघाला. तर वाटते ना मार्केटच्या कुल्फीसारखं. टेस्टला पण कुठेच कमी नाही झालेले आहे, खूप छान अशी टेस्ट आलेली आहे. सर्वांनी म्हटलं की बिलकुल बाजारातल्या कुल्फीसारखाच टेस्ट येते आणि कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, कमी मेहनतमध्ये इतकी छान घरी हे कुल्फी बनवून असते. तर नक्की तुम्ही बनवा हे. आणि बघा ग्लासमधलं सुद्धा तुम्हाला काढून दाखवते. तर किती छान टेक्स्चर आलेलं आहे याचं पण. याला पण छान हाताने असं थोडं रफ करायचं आणि काढून घ्यायचं आहे. तर बघा एका वाटीमध्ये मी असे सर्व केलेलं होतं. किती छान टेक्स्चर आलेलं आहे, खूप छान आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमैत्रिणींमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर ग्लासामधली आईस्क्रीम आपण अशी काढून घेऊ एका ट्रेमध्ये. बघू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि किती छान आलेलं आहे. टेस्टसुद्धा इतकीच अमेझिंग आहे. तर याला एका चाकूने किंवा पिझ्झा कटरने कट करून दाखवते तुम्हाला. एकदम सॉफ्ट आहे, कडक बिलकुल नाही, एकदम सॉफ्ट अशी आईस्क्रीम बनलेली आहे आपली. मुलांनी तर खूप खाल्ली, दिवसभर आईस्क्रीम खात होते आणि ही काढायच्या आधीच त्यांना कंट्रोल झालं नाही, तर आधीच त्यांनी काही खाऊन घेतलेलं होतं. तर बघा याचं टेक्स्चर पण किती छान आहे, आतमधून क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट आणि सुंदर लजीज बनलेली आहे. एक नंबर टेस्ट झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा बनवा आणि सर्वांना खाऊ घाला. तर ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला बिलकुल विसरू नका. तर बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तुमच्यासोबत मी येणार. तोपर्यंत धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. तोपर्यंत भेटूया नंतर. बाय.